तर आपल्या गावची जत्रा आहे, कसं वाटतंय? प्रभू वडगाव गाव हे प्रभू स्वामीचं मंदिराचं देवस्थान असलेलं आणि महालक्ष्मी देवस्थान असलेलं गाव आहे। या गावामध्ये आमच्या आजोबा पंजोबापासून वडलोपार्जित महालक्ष्मीची दरवर्षाला जत्रा भरते। या रीतिरिवाजाप्रमाणे दरवर्षी बैलगाड्या 12 बैलगाड्या वाढल्या जातात। बरेचसे हे भक्तगण असतात, त्यांचे उपवास असतात 7 दिवसाचे ना 5 दिवसाचे उपवास असतात। ते गाडी वारतात, ते त्यांचे गाडी म्हणून जत्रा आहे आणि सरपंच कुठे फिरतात पहा, कसं काय वाटतंय गावची? मस्त वाटतंय, एकदम भारी भारी। कसं काय नियोजन, कसं काय एक नंबर केलंय नियोजन? एक नंबर केलं। काय कार्यक्रम काय कार्यक्रम? आज ऑर्केस्ट्रा आहे आणि उद्याच्या कावडी, सकाळी रात्रीच्या छबिना, परदिवशी कुस्त्या। हे बघा असं नियोजन आहे। तर चला अजून गावात चर्चा, आपली गावची जत्रा आहे। गाव जत्रा एकदम भारी, पोरा घडायला लय एकदम छान झाली। पुढे अशी चालू दे। आम्हाला कसं काय? आम्हाला रोज भांडण होईल, जत्रा आम्हाला लगेच भांडण, भांडण छबिना भांडण। असं लोकांना हायचं बी, गावच्या बाहेरच्या लोकांना। आता कसं बदल वाटतं? आता एकदम भारी, गावात कोणी बोलू शकत नाही का? तर कार्यक्रम कोणते कोणते काय सांगा? आपल्या गावची यात्रा अशी 5 दिवसाचा उपास धरायचा आणि पहिल्या दिवशी निरंकार धरायचा आणि दुसऱ्या दिवशी फराळीचं करायचं, संध्याकाळी घट बसायचे आणि चौथ्या दिवशी गाडा पुंजायचा आणि त्याला सर्व गाव वाजीत गाजीत येतो। ढोल ताशा आणि डीजे वाजीत येतं। मग सरे आया बाया इथं हळद कुकू लावून पाया पाडतात आईच्या लक्ष्मीच्या आणि लय भारी जत्रा होती। उद्या मंगळवारी गाड्या वाढायच्या। बरोबर आहे ना? बस का? धन्यवाद, यांनी खरंच माहिती सांगितली। आई माई बहिणी आमची लक्ष्मी आम्हाला चांगली। तर खरंच गावातले जुने माणसं आहेत आपल्या सोबत। तर अजून कोणी बोलणार आहे का? गावाची जत्रा कशी असती काय सांगणार आहे का? सांगा का, लाजच नाही, काही माहिती सांगायची। या पुढे थोडस सांग आपलं नाही तसं मी बरोबर मी घेतो, तुम्ही थांबा ना। सर्व गावातले गाडी पूजन करून गेलेले आहेत। तर इथं आपल्या गावातल्या महिला आलेल्या आहेत, तर थोडस बोलू। तर आपल्या गावची जत्रा आहे, कसं वाटतंय? लय चांगली जत्रा आहे आपल्या गावची। आपल्या गाव लय मस्त, देवाला मस्त भजत आहे, चांगलं करतय। तर पहा, तर अजून गाडी पूजन चालू आहे। तर आपण विचारू, बोलणार आहे का? आपल्या गावची जत्रा आहे, कसं वाटतंय? काय भारी वाटतंय, आपलं छान आहे जत्रा। हा का? आपली कसं तुमच्या जुन्या यात्रा, या यात्रे संदर्भात सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। प्रथम दर्शनी जर यात्रेविषयी बोलायचं म्हटलं तर मागील 10 वर्षापासूनचा हा वेगळा अनुभव आहे। कारण इतका जोश तरुण मित्रामध्ये, तरुण वर्गामध्ये आज बघायला मिळतोय, खूपच आनंद होतोय। असंच कार्य आमची परंपरा, आमच्या आजोबा पंजोबापासून शेंडीला गाड्या ओढीत होते, 12 गाड्या। आमच्या सासऱ्यापासून आमचे दीर ओढीत होते, आता पुतण्या ओढीत होती। आमचे परंपरा चालू आहे। मन भरून येतं का नाही का? आम्ही दरवर्षी, आता मी कमीत कमी 30 वर्ष पुण्यामध्ये राहतो, पण तरी पण मी दरवर्षी एकही यात्रा चुकवलेली नाही। त्या कारणास्तव मी प्रत्येक वर्षी यात्रा आवर्जून वेळ काढून पहिल्या दिवशी आज गाडी पूजन, 12 गाड्या गाडी पूजन करून संध्याकाळी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम दाखवण्यात येतो आणि गावकरी आपला कार्यक्रम शांततेत पार पाडतात। याच्यात सगळ्या गावचं म्हणजे आम्हाला असं वाटतं अभिनंदन करावं असं वाटतं आणि लहान मुलांच्या आणि सगळ्या थोर माणसांच्या आशीर्वादाने आपली यात्रा दरवर्षी चांगल्या संभाजीनगर ऑर्केस्ट्रा आहे, परत 12 गाड्याचा कार्यक्रम आहे, हकाम आहे, छबिना आहे, अजून काय पाहिजे आपल्या गावाला? तर कसं काय वाटतंय बाबा? सुंदर वातावरण झाले भरपूर। तर अशी चर्चा घेऊ आपण गावातल्या मोठ्या व्यक्तीची। तर पाहत राहा आपल्या चॅनल मध्ये। मुलांचा सध्या ट्रेंड चालू आहे, सध्या सगळा युट्यूबकडे सगळीकडे हॉटेलचा। तर नात करती काय, प्रभू वडगावच्या जत्राला यावंच लागतंय। यावंच लागतंय।
तर चला तुम्हाला दाखवतो कसं काय स्टेज वगैरे कसं काय बनलेलं आलेले आहेत आणि सगळे गावकऱ्यांनी वर्गणी दिली, सगळे व्यवस्थित चाललंय. पोरं एकदम व्यवस्थित करतात. जुने माणसं गेले आता, पण नवीन पोरं फार व्यवस्थित करतात. बरोबर आहे, बरोबर आहे. हो, त्याच्यामुळं आम्हाला अभिमान आहे जुन्या माणसांना. जुने तर राहिले नाही, पण नवीन पोरांनी हाती घेतले, ते परंपरा चांगली आहे लक्ष्मी यात्रेची. तर धन्यवाद. यावंच लागतंय प्रभू वडगावच्या जत्रेला. हा, चालू कर रे, चालू कर ना. तर नमस्कार मंडळी, आज आपल्या गावची जत्रा आहे. तर तुम्ही पाठीमागं पाहिलाय की कशी तयारी चालली होती आपल्या गावची जत्रा. तर आजचा पहिला दिवस आमच्या गावच्या यात्रेचा सुरू झालेला आहे. तर आजचं नियोजन कसं राहणार आहे काय तुम्हाला आपल्या गावामध्ये दाखवणार आहे फिरून. तर आपण आता 5 वाजलेत, आता 5च्या टायमाला आपल्याला पहिली गाडी पूजन करायचं आहे. आजचा पहिला दिवस म्हणजे आपल्या गावामध्ये 12 गाड्या वाढल्या जातात. तर ते नियोजन आपण पाहणार आहे आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये. तर आपले गावचे उपसरपंच थोडस आपल्या संग चर्चा करतील, तर बोलतील. तर बोला सरपंच, थोडस काय आपल्या जत्रा. नमस्कार सर्वांना, जय हरी. राजे प्रभू वडगावची आमची सालाबाद प्रमाणे यात्रा यावर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे. आणि यात्रेचा जो मुख्य कार्यक्रम आहे की 12 गाडा ओढणे, या 12 गाडा ओढण्याचा जो गाडी पूजनाचा कार्यक्रम आहे तो आता ठीक 5 वाजता या ठिकाणी संपन्न होणार आहे. यासाठी आपण पाहू शकता की गावामध्ये पूर्णतः भक्तिमय वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. सर्व भक्तगण हे या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात लेझिम त्याचबरोबर बँड यांच्या तयारीने सर्व गावातील जे गाडीवान आहेत ते लहान थोर सर्वच या ठिकाणी गाड्याचं पूजन करण्यासाठी आता थोड्याच वेळात या ठिकाणी निघणार आहेत. आपण पाहू शकता की लहान थोर बालगोपाळांपासून हा उत्साह या ठिकाणी यात्रेचा आपल्याला पाहायला मिळतोय. लहान मुलं असतील, वयस्कर माणसं असतील, सर्वजण या यात्रेत मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. आता तुम्ही पाहत राहा. तर आपण आता जाणार आहोत गावातली पहिली गाडी पूजन करणार आणि उद्या 12 गाड्या राहणार ते. तर तुम्ही पाहत राहा. तर आपण पाहू कसं काय जे तयारी केली समोरून जाऊन. गावातले विठ्ठल भाऊ आलेले आहेत. काय म्हणता विठ्ठल भाऊ, आपल्या गावची जत्रा आहे. जत्रा म्हणजे काय मोठी भारी जत्रा आहे. भारी जत्रा आहे ना. काय बोला ना, थोडस बोला ना. बोला, कसं वाटतंय का? दिवसेंदिवस वाढत चालली चांगली यात्रा आता. म्हणजे सालाबाद प्रमाणे चांगली दर आणि परत करू सध्या आता जत्राचं नियोजन कसं काय. लय भारी नियोजन आहे सध्या. नियोजन आहे. तर आपण विचारू यांना आपल्या गावामध्ये म्हणजे जत्रामध्ये काय काय कार्यक्रम आहेत, काय काय नाही, रूपरेषा काय काय आहे. तुम्ही पाहिलंय, आपण बोललो आता. आपण आज तुम्हाला तर माहिती आहे 12 गाड्यातली एक पहिली गाडी पूजन करणार आहोत. तर तुम्हाला टेज दाखवतो कसं काय. रात्री ऑर्केस्ट्रा राहणार आहे संभाजीनगर इथून, सरगम ऑर्केस्ट्रा आहे. तर पाहू आपण कसं काय ऑर्केस्ट्रा वगैरे तयार केला. चला. तर आमच्या गावाचे रील स्टार भेटलेले आहेत आज आपल्याला. काय म्हणता भाऊ, आपल्या गावची जत्रा आहे. धन्यवाद म्हणतो सगळ्याला. कसं वाटतं आपल्या गावची जत्रा आहे. छान वाटतंय, चांगलं वाटतंय. तर रात्री कसं काय कार्यक्रम आहे, काय आहे आपल्या गावामध्ये. चांगला कार्यक्रम आहे. कोणता कार्यक्रम आहे काय माहिती आहे का तुम्हाला. डान्स ऑर्केस्ट्रा. तर चला असंच आपण गावामध्ये चर्चा करणार आहे सगळ्या होतकरू मुलासंग आणि बरोबर ठीक आहे. आता तर असं चर्चा चालू आहे. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या गावचे विजू भाऊ भेटले जातात, त्याला थोडस चर्चा करू आपण. विजू, आपल्या गावची दरवर्षीप्रमाणे यंदा बी जत्रा आहे, कसं वाटतंय काय तुम्हाला. पस्पत गोष्टी आपल्या प्रवाहामध्ये दरवर्षी सगळे आनंदात साजरा करत असतात जत्रा. या वर्षी बी आज ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आहे. सर्वांनी आनंद या बघा आणि या यात्राचा आनंद लुटा. सालाबादप्रमाणे या वर्षीची यात्रा अगदी धूमधडाक्यात आणि त्याच जोशात, त्याच उत्साहात आणि अतिशय अशा शांततामय वातावरणात आणि प्रसन्न वातावरणात या ठिकाणी चालू आहे. आज आता लक्ष्मीचं गाडी पूजन होणार आहे. त्यासाठी आता ही सगळी मंडळी गाडी पूजण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. आता थोड्या वेळात सगळे गाडीवान या ठिकाणी जमा होतील आणि या ठिकाणी वाजत गाजत आईच्या गाडीची या ठिकाणी पूजा करायला सगळे विधिवत जातील. आणि त्यानंतर आज संध्याकाळी आपले सरगम ऑर्केस्ट्रा छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी आज ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे. तो ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम सुद्धा एकदम छान, सुरेख, अतिशय उत्तम असा प्रकारचा हा कार्यक्रम सर्व माता भगिनींना पाहण्यासाठी असा योग्य प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी गावकऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. यासाठी गावची यात्रा कमिटी, ग्रामस्थ
आणि सर्व युवक या ठिकाणी सहकार्य करतात. आपण बघतात या ठिकाणी सर्व युवक या ठिकाणी वर्गणी गोळा करण्याचं काम असो, या ठिकाणी गावामध्ये शोभायात्रा काढण्याचं काम असो किंवा इतर सर्वही कामं या ठिकाणी सर्व अगदी नियोजनबद्ध पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे. उद्याच्याला सकाळी आज संध्याकाळी हा कार्यक्रम पार पाडल्यानंतर आज संध्याकाळीच पैठण या ठिकाणी आईच्या तर तुम्ही पाहतात आपल्या गावची जत्रा. तर महिना झालाय आपल्या गावाचं नियोजन म्हणजे चालू आहे आणि जे नियोजन कोणी केलंय ते तुम्हाला आज त्यांच्या सोबत आपण मुलाखत घेणार आहेत. आपले हे दीपक शेठ आहेत, आपले गावचे उपसरपंच राजूभाऊ येतं आणि अंबादास सोनवणे, तर यांच्यासह बोलणार. आणि हे बघा ते आपलं काम सोडून घरचं सोडून काम करतात, ते म्हणजे देवीच्या ट्रस्टसाठी आपल्या यात्रेतले. तर त्यांच्यासोबत आपण चर्चा करू. दीपक, आपल्या गावची जत्रा आहे, कसं नियोजन केलेलं आहे, काय आहे? आपली यात्रा आजपासून सुरुवात होत आहे. यात्रेमध्ये आपण सगळ्यात पहिला सुरुवातीचा कार्यक्रम म्हणजे आता जो चालू केला आपण, ते आपल्या ज्या 12 गाड्या असतात लक्ष्मीच्या, त्याचं आता पूजन होईल. त्याच्यानंतर संध्याकाळी 8 वाजता औरंगाबाद येथील सरगम ऑर्केस्ट्रा यांचा कार्यक्रम होईल. 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत खूप छान असा कार्यक्रम राहत होतो. हा कार्यक्रम पाहण्यासाठी गावकऱ्यातील महिला मंडळी, तरुण पुरुष सर्व असतात, पाहुणे मंडळी, बाहेर गावचे सगळे लोक येतात. आमच्या गावची यात्रा ही खूप आगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. येथे एवढा उत्साह असतो की 5 वर्षाच्या मुलापासून तर 95 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत एकच सर्वांच्या चेहऱ्यावरती उत्साह असतो, आनंद असतो. आणि यात्रे खूप अशी योग्य, आमच्या इथे भांडण नाही, तंटा नाही, अशी एकदम शांततेत पार पाडली जाते. तर धन्यवाद. तर आपण ऐकणार आता सध्या आपल्या गावचे उपसरपंच राजेंद्र कचरू बटुळे, आणि आपण पाहू त्यांना विचारू कसं नियोजन केलेलं आहे आणि त्यांच्या टायमाला कशी जत्रा होती आणि आताची जत्रा कशी आहे. सांगा राजू, थोडस बोला. सध्याच्या परिस्थितीनुसार आपल्या महालक्ष्मी यात्रेनिमित्त दरवर्षी सालाबादप्रमाणे महालक्ष्मी यात्रेच्या पहिल्या दिवशी आज गाडीपूजन, 12 गाड्या गाडीपूजन करून संध्याकाळी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम दाखवण्यात येतो आणि गावकरी आपला कार्यक्रम शांततेत पार पाडतात. याच्यात सगळ्या गावचं म्हणजे आम्हाला असं वाटतं अभिनंदन करावं असं वाटतं. आणि लहान मुलांच्या आणि सगळ्या थोर माणसांच्या आशीर्वादाने आपली यात्रा दरवर्षी चांगल्या पद्धतीने पार पडते. याच्यात आपल्याला खूप आनंद वाटतो. आणि असेच प्रत्येक वर्षी गावगावचे आपल्या खेड्यापाड्यातले लोक आपल्या यात्रेसाठी चांगली यात्रा पार पाडते म्हणून सगळे लोक कार्यक्रम बघायला उपस्थित राहतात. याच्यात आम्हाला अति आनंद वाटतो. एवढंच, आता नवीन आपले तरुण पोरं सगळे व्यवस्थित कार्यक्रम पार पाडतात, याच्यात आपल्याला खूप खूप आनंद वाटतो. अशीच यात्रा आपली दरवर्षी अशीच पार पाडत राहा ही लक्ष्मी मातेला वंदन करतो. तर धन्यवाद. एकदम भारी एकदम भारी असं माहिती सांगितली आपल्याला. तर आपण आता पुण्यावरून आलेले आहेत अंबादास सोनवणे बटुळे, ते तिथून येऊन इथं नियोजन करीत आहेत. त्यांना विचारू कसं वाटतंय का, थोडं सांगा. नमस्कार, मी अंबादास सोनवणे. मी मागील 6 ते 7 वर्षापासून यात्रेच्या नियोजनामध्ये आहे. तरी या 2-3 वर्षामध्ये जे यात्रेचं नियोजन होतंय ते इथून मागच्या यात्रेमध्ये आणि आत्ताच्या यात्रेमध्ये खूप काही बदले. या 2-4 वर्षापासून ना भांडण तंटा ना काही, सर्व एकमेकाला एक जीवानं आणि एकमेकाच्या सहकार्याची भावना ठेवून पूर्णपणे असं हसी खेळीचं वातावरण निर्माण करून ही यात्रा अतिशय आनंदात उत्साहात पार पडतात. जे बाहेर गावी राहायला गेले ते पण त्यांचा काम धंदा सगळं सोडून 2-4 दिवस सुट्टी त्याच्या परिणाम सर्व वर्गणी जमा करून यात्रेसाठी जे काही सहकार्य लाभेल ते ज्याच्या पद्धतीने सहकार्य करून आपली यात्रा कशी आनंदात पार पडेल यासाठी प्रत्येक जण कटिबद्ध असतो. तसेच गावातील जे रहिवासी येतं, गावातील जे इतर राहणारे येतं, त्यांच्याकडे कंटिन्यू देवीची पूजा वगैरे अर्चना वगैरे सरळ चालतं. ते सुद्धा अतिशय उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणामध्ये या यात्रेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. तसेच जो कावडीचा, आगाम्याचा, त्याच्यानंतर सकाळी हाजरीचा वगैरे कार्यक्रम असतो त्यावेळेस पण सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन देवीचे पूजनाचं, त्याच्यानंतर देवीच्या या यात्रेचं नियोजन करून अतिशय उत्साहामध्ये यात्रा पार पडतात. सर्व गावकऱ्याला
मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. असं सहकार्य इथून पुढे पण जी पण नवीन कमिटी असेल, जो पण नवीन अध्यक्ष असेल, त्याला सर्वांनी सहकार्य करावं आणि सहकार्याची भावना ठेवून ही यात्रा दरवर्षी सालाबादप्रमाणे चालली, अशीच परंपरा इथून पुढे पण अखंडित आणि अविरतपणे चालू राहावी असे मी सर्व गावकऱ्याला विनंती करतो. धन्यवाद. तर आपण आता पाहणार आहोत आपली जे 12 गाड्यामधली पहिली गाडी जी पूजन करणार आहेत. तर ढोल ताशाचं पथक आलेलं आहे, गावामध्ये आगमन झालेलं आहे. तुम्ही पूर्ण पाहत राहा. तर उद्याचं नियोजन एकदम भारी असणार आहे, आपलं 12 गाड्या ओढणं असणार आहे. तर तुम्ही पाहत राहा आपल्या चॅनलवर. तर चला मग पाहू पुढचं. हे पाहू शकता तुम्ही, रात्रीचं ऑर्केस्ट्रा आहे, सरगम ऑर्केस्ट्रा राहणार आहे. तर असं नियोजन केलेलं आहे मस्तपैकी. अजून आपल्या गावातले भरपूर म्हणजे पाहुणे रावळे सगळे आलेले आहेत. आपण आता यांना विचारू. तर आपल्या गावच्या नाही लाजाचं नाही, लाज कसं वाटतंय काय आपल्या गावची जत्रा आहे, कसं वाटतं? एकदम खूप आणि एकदम आनंदाची आणि एकदम मन भरून येतं का नाही का. आम्ही दरवर्षी, आता मी कमीत कमी 30 वर्ष पुण्यामध्ये राहतो, पण तरी पण मी दरवर्षी एकही यात्रा चुकवलेली नाही. त्या कारणास्तव मी प्रत्येक वर्षी यात्रा आवर्जून वेळ काढून म्हणजे आनंदाने एन्जॉय करतो. तर पाहू शकता तुम्ही, पाहू शकता जे आपलं 12 गाड्या ओढणारे असतात मेन देव, ते आगमन होणार आहे. आपण पूर्ण पाहणार आहोत. चालू पाहू शकता तुम्ही कॅमेऱ्याचं साह्याने. पाहू शकता त्यांच्या अंगामध्ये देवीचं वार आहे. गाडी आणि सगळं पाहिलेलं आहे. आता ढोल ताशाच्या गजरात जे आपले 12 गाड्या वाहन आहेत करणारे, ते पूर्ण येऊ राहिले पाठीमाग. जी गाडी 12 गाड्यातली पहिली गाडी पूजन करणार आहे ते आपण पाहणार आहे सुरुवातीला जाऊन. तर लवकर चला आपण पाहू. आता जी पाठीमागची पब्लिक येणार आहे आता थोड्याशा वेळात. तर तुम्ही पाहू शकता आपले 12 गाड्या जे पूजन वाढणारे उद्याचे सगळे देवीचे घट बसलेले जे आपले मानकरी नवसाचे सगळे टोटल ढोल आलेले तुम्ही पाहू शकता. तर आता जी गाडी पूजन करणार आहे ते तुम्हाला दाखवेल. पाहत राहा आणि असंच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब. तर 3 दिवस अशी जत्रा राहणार आपल्या या चॅनलवर. तर पाहत राहा. चल. तर आपण पाहणार आहोत जी पहिली 12 गाड्यातली पहिली गाडी पूजन करणार आहोत. ती पाहू शकता. आता इथं सर्व घाटावले जे आपले मानकरी ते टोटल येणार आणि इथं संपूर्ण गाडी पूजन होणार. अशा पद्धतीने गावच्या यात्रेचं पहिल्या गाडी पूजन असते. तर खरंच एकदम भारी असं म्हणजे आमच्या गावची जत्रा फर्स्ट टाइम तुम्ही पाहणार आहे. कसं काय असते गावगावची जत्रा नक्की कमेंट मध्ये सांगा तुमच्या गावची अशी जत्रा असते का नाही. तर आपण पाहू गाडी पूजन चालू आहे. तर हे आपले दाखव पूर्ण दाखव टोटल. गाडी फोटो घ्यायचा बघा नंतर. तुम्ही पाहू शकता आपले जे आलेले गाडीवर ओढणारे. तर अशा पद्धतीने सर्व गाडीवान पूजा करतात.
तर पाहू शकतो तुम्ही. इकडे ना घेऊ गाडी पूजन करताना पाहुणा कातात्राला विचारून द्या काय तर तुम्ही पाहिलंय आपल्या जी 12 गाड्यामधली एक गाडी पूजन केलेलं आहे. तर आपल्या गावचे सरपंच पण या गाडी पूजनासाठी आलेले आहेत. तर त्यांना विचारू आपल्या गावच्या जत्राचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे आणि कसं वाटतंय बाबा दरवर्षी तुम्हाला. तुम्ही बी यात्रा पाहिल्यात आतापर्यंत, आताची कशी यात्रा वाटते सरपंच साहेब थोडस आमच्या चॅनलला. प्रथमतः सर्वांना आपल्या प्रभू वडगाव गावची यात्रा लक्ष्मी आई जी यात्रा या यात्रे संदर्भात सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. प्रथम दर्शनी जर यात्रेविषयी बोलायचं म्हटलं तर मागील एक 10 वर्षापासूनचा हा वेगळा अनुभव आहे. कारण इतका जोश तरुण मित्रामध्ये तरुण वर्गामध्ये आज बघायला मिळतोय. खूपच आनंद होतोय. असंच कार्य नेहमी सत्कार्य समाजात व्हावं अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि लक्ष्मी मातेला एक वरदान असं मागतोय की सुख शांती भरभराटी या गावाला पूर्णपणे तू लक्ष्मीचा आशीर्वाद दे. बोला लक्ष्मी की तर तुम्ही पाहिलंय आपल्या गावातले सरपंच साहेबांनी सगळं एकदम भारी असं मनोगत केलं आपल्या चॅनलला. तर अजून आपल्या गावातले जे जुने वयस्कर मंडळी त्यांच्या सोबत आपण जाणून घेऊ. आता आतमध्ये जाऊ आपण गावामध्ये. तर गाडी पूजन तुम्ही पहा. तर गाडी पूजन 1 मिनिट दाखवून घे सगळ्याला. तर इकडे करते आमची परंपरा आमच्या आजोबा पंजोबापासून शेंडीला गाड्या ओढीत होते 12 गाड्या. आमच्या सासऱ्यापासून आमचे दीर ओढीत होते. आता पुतण्या ओढीत आमचे परंपरा चालू आहे. रात्रीचा टाइम झाला. आता सगळे लाइटिंग वगैरे लागली. आता गावातले सगळे जमा झालेत ऑर्केस्ट्रा बघण्यासाठी. तर आपल्या गावातले प्रतिष्ठित नागरिक भेटलेले आपल्याला. त्याला विचारू जत्राचं नियोजन कसं चाललंय आणि तुमच्या टायमाला जत्राचं नियोजन कसं होतं ना आताच्या जत्राला नियोजन कसं आहे? आताच्या जत्राला नियोजन लय भारी केलंय बर का. परंतु येताडानी काही धिंगाणा नाही केला पाहिजे. बाया माणसाला काय बघायला भेटत नाही दुसरीकडे काय बाया माणसं जात. तर आपण हे बघा आपल्या जुने माणसं भेटलेले आपल्याला इथं गाडी पूजन करताना. आपण त्यांना विचारू कशी पद्धत असते जुन्या पद्धतीने कशी जत्रा होती काय काय तुम्हाला जे माहित असेल ते सांगा. कसं कशी घट बसतात घरी घट बसतात किती दिवस बसतात काय पूजा करतात? आम्ही घट बसतो तर आम्ही 5 दिवस पूजा करतो. हा कशा पद्धतीने पूजा असते काय उपास कसे असतात काय ते सांगा. उपास 5 दिवसाचा उपास धरायचा आणि फराळीचं करायचं आणि नंतर गाड्या वाड्या का मग नंतर जेवायचं. तुम्ही सांगा काही सांगत काय नाही हेच सांगायचंय. तर सांगा. तर हे पहा आपले सगळे म्हणजे हे नवीन वाटतंय गावकऱ्यांना. आता तुम्हाला माहिती आहे हे जे आपण तुम्ही लांब बघणार आहे तर तुम्ही बघणार. तर गावकऱ्यांना काय वाटतं काय माहित पण हे आनंद वेगळा असतो जत्राचा. ते बोलले थोडस सांगितलं त्यांनी पण ते लाजत येतात. तुम्हाला तर माहिती आहे गावकडे लोक लाजतात भरपूर पण त्याला आपण बोलायचं काही दिवसात शिकवणार आहेत. तर बोलणार आहे का कोणी अजून यात्रेचं? तर चला आपण गावामध्ये जाऊ आणि पाहू पुढचं. तर आपण पाहत आहोत तर यांच्याकडून जाणून घेऊ आपल्या
गावच्या जत्राचं थोडस जुन्या पद्धतीचं नियोजन कसं असतं? गाडी सुरू चांगली आहे, चांगली चांगली आहे का? आताची जत्रा आणि तुमची जत्रा कशी होती? आता आमचे जुने लोक जत्रा कशी असते साधी होती आपली, आता नवीन पोरं जत्रा आहे चांगली झाली. चांगलं वाटतंय ना जत्रा चांगली गावची? चांगली 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 अजून काय वाटतंय सांगा, आपल्या सगळे प्रेक्षक बघत आहे तुम्हाला सांगा. चांगली 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 मस्त आहे, अशी जत्रा पाहिजे. असं आहे का? जत्रामध्ये कसं काय नियोजन काय काय असतं? नियोजन चांगलं, पोराचा तरुण पोरला पाहायला खेळ तमाशे कुस्त्या हगामा असं असतं. तर खरंच बाबांना सांगितलं आपल्याला. तर अजून आपण गावामध्ये विचारू, भरपूर सांगणार आहेत आपल्याला. तर आपल्या समोरून लय भारी आलंय. तर तुम्ही पाहता आपल्या गावची जत्रा. तर आपलं गाडी पूजन झालेलं आहे. तर सगळे गेलेले आहेत. आता थोडंसं का आपण गावात निवांत बसलो तर आपल्याला भेटले शिव, त्यांना विचारू. आणि ते बी आपलं बस ड्रायव्हर येतं, ते पण यात्रेसाठी आलेत बाहेरून. तर शिव तुम्ही आलात, कसं वाटतंय यात्रेला? यात्रेला खूप आनंद होतो. 2 दिवस आमच्या इथं यात्रेमध्ये आज आणि उद्या आणि परवा खूप आनंदात यात्रा हे होते. आणि आज आपल्या गावामध्ये ऑर्केस्ट्रा आमच्या गावामध्ये, आणि उद्याच्याला 12 गाड्यावरचा कार्यक्रम संध्याकाळी होतो बरोबर. आणि परवा दिवशी हागामा कार्यक्रम कुस्त्या कार्यक्रम राहतो. या पद्धतीने यात्रा होती. तर पाहिलंय तुम्ही अजून आपल्या गावचे प्रभू स्वामी मंडप डेकोरेशन यांनी एकदम भारी असं मंडप डेकोरेशन लावलेलं आहे. तर या इकडे थोडस. तर पाहू शकता लाइटिंग दाखवले त्याला. हा बोला ना. ओके. तर आपल्या मंदिर दाखवा थोडस त्यांना. तर पाहू शकता आमच्या गावचं प्रभू महालक्ष्मी मंदिर. तर मस्तपैकी लाइटिंगची रोषणाई केली. आता थोडासा रात्रीचा क्षण झालाय. तर बा जमते ओके ओके ओके.
तर आपल्या गावचे थोडेसे प्रतिष्ठित व्यक्ती आपण मुलाखत घेतो. तुम्हाला तर माहिती आहे कशा पद्धतीने यात्रा चालू आहे. तर कसं वाटतं आपली गावची जत्रा आहे? गाव जत्रा एकदम भारी, पोरा घडायला लय एकदम छान झाली. पुढे अशी चालू दे. मला कसं काय आम्हाला रोज भांडण होईल. जत्रा आम्हाला लगेच भांडण, आगामध्ये भांडण, छबिदार भांडण. हा असं लोकांना हायचं बी, गावच्या बाहेरच्या लोकांना. आता कसं बदल वाटतं? आता एकदम भारी, गावात कोणी बोलू शकत नाही का? हा. तर कार्यक्रम कोणते कोणते ठेवलेत काही माहिती आहे का तुम्हाला? कार्यक्रम हे ठेवलंय काय 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 ते ऑर्केस्ट्रा. आता काय आम्ही 8 माणसं आहे. हा बरोबर आहे तुमचं बरोबर आहे. नाही तरी पण तुमच्या जुन्या काळात काय काय कार्यक्रम काय होते नुसती हिजडी नाचायला. असं आहे का? अजून काय वाटत कुस्त्या वगैरे होत होते ना? कुस्त्या बाई होते ना. आम्ही ढोले जिम खेळत. हा का? ते सांगा ना तुम्ही. ढोले जिम रातभर वाजित. आता डीजे आलाय. आता पहिलं काय होतं? ढोले जिम. असं का? मस्त. तर असं जुने माणसं सांगतात जत्रा का काही चालू द्या. तर आपल्या गावचे अरुण भाऊ पण भेटलेत. अरुण भाऊ कसं वाटतंय आपल्या गावची जत्रा? नंबर एक भारी गाडी. बोला कसं वाटतंय? काय चांगली यात्रा चांगली चालली. कार्यक्रम कोणते कोणते ठेवलेले आहेत? सध्या ऑर्केस्ट्रा आहे असा 8 वाजता. आता उद्या सकाळी कावडी मिरवणूक, त्याच्यानंतर 4 वाजता आपली 12 गाड्या. आहे की नाही? बरोबर. 12 गाड्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हजेरी. हा बरोबर आहे. त्याच्यानंतर मग परवा दिवशी आपले कुस्तीचा हंगाम. बरोबर. सगळं व्यवस्थित चालू आहे, काही अडचण नाही. अशा पद्धतीने आपल्या गावची जत्रा संपन्न होत आहे. सुरू आहे. तर पाहत राहा आपल्या चॅनल वरती. ओके सर, ओके, काय अडचण नाही. तर भेटू असंच अजून कोणतरी अजून गावात तिथं आपण गावात मुलाखत घेत राहू आपण. आपल्या गावचे उपसरपंच आणि इथं सरपंच आलेले आहेत. आज गावच्या जत्राला सगळे जमलेले आहेत. तर सरपंच आपल्या गावची जत्रा आहे कसं वाटतंय? आपल्या गावची जत्रा म्हणजे एकदम अशी जत्रा आहे ना, तर आम्ही लहानपणी होतो, आमच्या बापदाद्यापासून चालू होती, पण अशी जत्राच झाली नाही. कारण हे जे कार्यकर्ते आहेत का आपले नारायण भाऊ, तसेच दीपक बटुळे, अंबादास सोनवणे, हे भास्कर केदार, हे भगवान बारगाजे, विठ्ठल गरजे, हे वाल्मिक सर तर आमचे श्रेष्ठ भाऊ. त्यांच्यामुळे हा जत्रा रंग आलाय का? वाल्मिक सरनी जत्रा चांगल्या प्रकारे हाती घेतली. त्यांच्या मागे हे आपले नामदेव भाऊ आहेत का, हे दादाचा मोठा मुलगा, ते म्हणले अशी जत्रा मी अशी पाहिलीच नाही. लय जागी फिरलोय मी. पण त्याच्या मागे भाऊसाहेब आमचे मामा ते सुद्धा बरेच आधार देतात. आणि खाला गाड्या वाढतले आहेत ना, ते बिचारे लय लोक म्हणतात, पण तिथे आपले माघार घेतल्यामुळे जत्रा व्यवस्थितशीर चाललेली आहे. बरोबर. तर नारायण भाऊ आहेत ना, हे म्हणजे सगळं साधारण माणसं आहेत, पण त्यांनी हे काम जरा चांगलं हाती घेतलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं मत आहे की आपण सर्व गावची जत्रा दाखवतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण सरसगत थोडीशी चर्चा करू. सर आपल्या गावची जत्रा आहे कसं वाटतंय? प्रभू वडगाव गाव हे प्रभू स्वामीचं मंदिराचं देवस्थान असलेलं आणि महालक्ष्मी देवस्थान असलेलं गाव आहे. या गावामध्ये आमच्या आजोबा पंजोबापासून वडलोपार्जित महालक्ष्मीची दरवर्षाला जत्रा भरते. या रीतिरिवाजाप्रमाणे दरवर्षी बैलगाड्या 12 बैलगाड्या वाढल्या जातात. बरेचसे हे भक्तगण असतात, त्यांचे उपवास असतात. 7 दिवसाचे ना, 5 दिवसाचे उपवास असतात. ते गाडी वारतात. ते त्यांचे गाडीवान म्हणून असतात. ते रूढी परंपरेने यात्रा चाललेली आहे आणि चांगली चाललेली आहे. सर्व गाव ग्रामस्थांचा सहभाग यामध्ये असतो. गावात छोटे मोठे कार्यक्रम घेतले जातात आणि एकंदरीत वातावरण महाराष्ट्रामध्ये या प्रभू वडगाव नगरीचे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कामगार पसरलेला आहे. नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडलेले आहेत. तर वर्षातून यात्रेच्या निमित्ताने सर्व कामगार नोकरदार वर्ग या निमित्ताने प्रभू वडगाव मध्ये येतो आणि 4-5 दिवस आमच्या या यात्रेचा आस्वाद घेऊन पुन्हा आपापल्या ठिकाणी कामाची नोकर ठिकाणी जातात. तर धन्यवाद सर. सरने एकदम भारी अशी सविस्तर माहिती दिली. तर चला अजून ऐकू. विठ्ठल भाऊ बोलणार आहे का थोडस? सांगणार का जत्राविषयी? नामदेव. तर आपल्याला थोडस सांगते आपल्या गावची जत्रा आहे कसं वाटतंय? आमच्या गावची जत्रा जुनी परंपरा आहे, आमच्या आजो वडिल्यापासून, आणि आमची ही गावची जत्रा पहिल्यापासून प्रसिद्ध आहे. गावगावचे पाहुणे येतात. ही जत्रा म्हणजे फार प्रसिद्ध आहे. त्यात म्हणायचे 1 नळी 12 पोळी ही अशी जत्रा आहे ही लक्ष्मी माईची. तर याच्यामुळं फार लोक येतात आणि जत्रेला भरपूर माणसं येतं. सगळे नोकरदार गावाकडे आलेले आहेत
आणि सगळे गावकऱ्यांनी वर्गणी दिली, सगळे व्यवस्थित चाललंय. पोरं एकदम व्यवस्थित करतात. जुने माणसं गेले आता, पण नवीन पोरं फार व्यवस्थित करतात. बरोबर बरोबर. हो, त्याच्यामुळं आम्हाला अभिमान आहे जुन्या माणसांना. जुने तर राहिले नाही, पण नवीन पोरांनी हाती घेतले, ते परंपरा चांगली आहे लक्ष्मी यात्रेची. तर धन्यवाद. नाही, शिस्तीत यात्रा पार पडली पाहिजे एवढंच मत नाही आमचं. विषय संपला. तर कसं वाटतं नियोजन कसं, म्हणजे नियोजन एकदम फर्स्ट क्लास आहे. असं अजून काय वाटतं ती जत्रा आनंद शिंगा कसा वाटतो? एकदम फ्री वातावरण आहे. हो. तुमच्या टायमाला जत्रा कशी होती? आमच्या टायमाला आपली साधारण होती. कार्यक्रम काय काय होते? कार्यक्रम काय राहायचे? बैठकी राहायच्या, लेझिम खेळायचे, हे कार्यक्रम राहायचे भाऊ, आहे का नाही? आणि 12 गाड्याचा कार्यक्रम आपलं जायचे वाजीत, ढोल बाजा म्हणा काही म्हणा, आणि पार पाडायचे. तर धन्यवाद. तर कट कर चालू केलं का? तर तुम्ही पाहता आपली गावची जत्रा, तर सगळे बच्चे पार्टी जमली. तर खरंच लहान लेकराला जत्रा म्हणजे जत्रा हा क्षण आनंदीच असतोय. त्यांना काही कना समजना, पण आनंद लय असतोय. तर त्यांच्या संग आपण थोडी चर्चा करू. आपल्या गावची जत्रा आहे, कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं. हा, इकडे या थोडेसे, इकडे या. पुण्याचे आले तर काय सांगता आपल्या गावच्या जत्राविषयी? आपल्या गावच्या जत्राविषयी म्हणजे सगळे बाहेरून सांगताच येत नाही काय इतका एन्जॉय जत्रा. असं कॉमेडी चालू आहे आपल्या जत्रात. तर आपण लहान पार्टी विचारू. हे आपलं गाव तर चालूच असतं. ही जत्रा आहे तुम्हाला सांगतो. कसं वाटतंय मग आम्हाला? एकदम आहे का हसत खेळत मजा येत आहे. आणि आपल्या गावची लाइटिंग बिटिंग एकदम सोय एकदम चालू आहे. आणि औरंगाबादचा आता संध्याकाळी 9 ते 1 पोहत सरगम ऑर्केस्ट्रा चालणार आहे. याच्यात आम्हाला एकदम मजा येत आहे. धन्यवाद. तर अजून तुला काय वाटतं आपल्या गावची जत्रा आहे, कसं वाटतंय? तू किती दिवसाची वाट बघत होता जत्राची? 1 वर्षाची. 1 वर्षाची. तर आता काय जत्रेतून काय काय खरेदी करणार आहे? काय ट्रॅक्टर, गाड्या. हा का? आणि रात्री कार्यक्रम कोणता आहे? सरगम ऑर्केस्ट्रा. असं आहे का? काय जत्रा आहे आपल्या गावची? काय कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. हा का? काय जत्रातून काय काय खरेदी करणार आहे? ट्रॅक्टर काही. हा का? बोलणार आहे का कोणी? बोलणार आहे अजून? तर ही आपल्या गावची बच्चे पार्टी आहे. तर खरंच आनंदमय वातावरण आहे. तर भेटू पुढच्या क्षणात.